नमस्कार, मी आकाश जाधव. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे की IBPS करिक्युलमला कुठून अप्लाय करायचं विद्यार्थी विचारतायत. हे विचारत असताना प्रत्येक विद्यार्थ्यांचा अभ्यास वेगवेगळ्या लेवलला आहे, तर त्याच्या हिशेबाने ॲप्लिकेशन्स आहेत. निश्चितच ज्याही विद्यार्थ्यांचे कन्सिस्टंटली मागचे प्रीचे निकाल आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातूनच अप्लाय करायचं. स्पेसिफिकली ज्यांना राज्यातच पोस्टिंग पाहिजे अशांनी निश्चित इथून अप्लाय करायचं. पण असे काही विद्यार्थी ज्यांना असं वाटते की आपला अभ्यास कमी आहे, आपले पर्सेंटेज कमी आहेत, आपला मागे कोणता निकाल आलेला नाही आहे आणि आपण कुठेही जॉब दे आपण जायला तयार आहेत आणि आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे LPTची रिस्क घ्यायला पण तयार आहेत आणि सोबत LPTची दुसऱ्या भाषेची तयारी करायला तयार आहेत, अशा विद्यार्थ्यांनी निश्चितच दुसऱ्या राज्याचा ऑप्शन निवडलं तर प्रॉब्लेम नाही आहे. हे बघा इकडे मी IBPS क्रच्या ह्या ॲडमधल्या जागा तुमच्यासमोर ठेवलेल्या आहेत. एक नोटिफिकेशनचा व्हिडिओ बनवला, त्यात मी सांगितलंच होतं, पण या शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला सांगायचं होतं की जरी ह्या जागा जास्त दिसत असल्या ह्या राज्यामध्ये कॉम्पिटिशन जास्त आहे, तर मला असं वाटतं त्याचा विचार आपण तेवढा करू नये. पण जेही आपले दक्षिण महाराष्ट्राचे विद्यार्थी किंवा इतरही विद्यार्थी ज्यांना असं वाटतंय की मेन्स नंतर आपण LPT क्लिअर करू, अशा विद्यार्थ्यांनी आणि अशा ज्यांचा आपल्या सध्याच्या प्री एक्झाममधला जो पर्सेंटेज आहे जो कुठेतरी 60-65च्या आत येतोय, कारण की 60-65च्या आत येणारा पर्सेंटेज त्याच्यासहित इथपर्यंत ह्या 1051 मुलांमध्ये येणं महाराष्ट्राच्या मुलांमध्ये थोडंसं अवघड जाईल. तर कमी पर्सेंटेज येत असलेल्या मुलांनी ह्या राज्याचा किंवा ह्याचा निश्चितच विचार केला पाहिजे, कारण की इकडे फक्त याच्यामध्ये एकच ऑब्स्टॅकल येतं, ते म्हणजे LPTचं. पण मेन्स नंतर तितका वेळ त्या विद्यार्थ्यांना मिळेल तयारी करण्यासाठी. तर ह्या दोघांचा विचार ते विद्यार्थी करू शकतात. आता जे दक्षिण महाराष्ट्रात असेल ते कर्नाटकाचा आणि सगळ्यात महत्त्वाचं सोबत जे उत्तर महाराष्ट्राचे आहेत ते गुजरातचा विचार त्या निमित्ताने केला पाहिजे असं मला वाटतं, कारण की दोन्ही राज्यांचा मेन्सचा कट ऑफ हा ह्या महाराष्ट्रापेक्षा कमी लागण्याची दाट शक्यता आहे. यांचा तर अजूनच कमी लागेल, यांचा सुद्धा कट ऑफ महाराष्ट्रापेक्षा कमी लागू शकतो. सोबतच ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की अचानक आपण जुगार खेळून पाहिला पाहिजे पण LPTचा जास्त ताण नको, असे विद्यार्थी गोव्याचं ऑप्शन सुद्धा जे ते निवडू शकतात. तर हा वाला पार्ट अशा पद्धतीनं जर केला तर निश्चितच पाठीमागे सुद्धा बऱ्याच, इनफॅक्ट मी म्हणाले शेकडो विद्यार्थ्यांना फायदा आलेला आहे. तुम्हालाही जर ही ॲडवाईस ऐकली तर तुम्हाला याचा फायदा होईल, प्रोव्हाइडेड ती रिस्क तुम्ही घेण्यासाठी तयार असाल तर. फायदा झाला तरी तुमचाच आणि जर का नुकसान झालं तेही तुमचंच. सोबत मला फक्त आता अपकमिंग मेन्ससाठी SBI क्लरिकलची SBI POची प्री झाल्याच्यानंतर एक गोष्ट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि मला तुमचा फीडबॅक यासाठी पाहिजे. सर्वांनी swipegk.com SWIPE.gk.com ह्या वेबसाईटला जाऊन तुमच्यासाठी प्रॉपर AIचा उपयोग करून हे प्रश्न काढलेले आहेत, ह्याचा फीडबॅक मला तुमच्याकडून येतो पाहिजे. तर swipegk.com ह्यावर तुम्हाला डेली, त्याच्यानंतर पुढ्याला तुम्ही वीकली आणि मंथलीवाला पार्ट आर्काइव्ह करून सगळे प्रश्न तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. तुम्हाला असं वाटते की हेच प्रश्न तुम्हाला काही ट्रिक्सच्या माध्यमातून ऐकायचे आहेत आणि तो वाला पार्ट पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायचा आहे, तर स्वाईप GK इको नावाचा एक पार्ट आहे ज्याच्यामध्ये जर तुम्ही ऑन केलं तर हा जो पार्ट आहे डेली क्विज पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्हाला तो ऐकता येईल. मला असं वाटतं की खूप वेळेस असं होतं की माझे 40 आले, माझे 35 आले, माझे शिकवलेले 30 आले. हा वाला पार्ट जो आहे हा एकदम एक्सटेन्सिव्ह पद्धतीने तुम्हाला उपलब्ध करून देतो. अपकमिंग जेवढे एक्झाम्स आहेत SBI PO, IBPS PO, NSL असिस्टंट, मी एक टेस्ट देऊन बघितली, मला यातली कंटेंट भरपूर क्वालिटी वाटलं. सोबत ज्या आता घडलेल्या गोष्टी आहेत की कॉमनवेल्थ गेम, गव्हर्नमेंट स्कीम, युनियन बजेट, हा सुद्धा पार्ट यामध्ये टाकलेला आहे. जर तुमचा यातला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स फीडबॅक असेल तुम्ही पहा, ह्याच्यावर जा. हा जर फीडबॅक चांगला असेल तर ह्या व्हिडिओच्या खाली लिहा. त्याच्यानंतर चेक केल्याच्यानंतर मी तुम्हाला मागच्या 6 महिन्याचा सगळा कॉन्टेंट जो अपकमिंग एक्झामला लागणार आहे तो एकदम चांगल्या पद्धतीने तुम्हाला उपलब्ध करून देतो, फ्री ऑफ कॉस्ट. फक्त खाली कमेंटमध्ये तुमचे सजेशन मला पाहिजेत आणि तो कॉन्टेंट बनवायला 8 दिवसापेक्षा जास्त वेळ लागणार नाही, कारण की आतापर्यंत ह्या माध्यमातून बनवलेले क्वेश्चन्स हे एक्झामला येण्याचं प्रमाण मला असं वाटतं सगळ्यात हायेस्ट असेल. हाही पार्ट तुम्हाला करून पाहायचा आहे. तर एवढीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुमच्यापर्यंत द्यायची होती. धन्यवाद.